नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज तुम्हाला मी घरच्या घरी मूग डाळीचा हलवा प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून हलवा कसा तयार करायचा ही रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. खूपच छान आणि टेस्टी झालेला आहे हा हलवा आणि एकदा प्रीमिक्स तयार केलं की अगदी झटपट बनतो हा हलवा. तर त्यासाठी मी आता साहित्य घेते बघा. सगळ्यात प्रथम मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे. वजनीप्रमाणे ह्याचं 200 ग्रॅम आहे. तर ही डाळ आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे. त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्याच्यामुळे थोडं 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. धुवून मी आता गाळणीमध्ये काढलेली आहे बघा. तर आता ही मी 10 मिनटासाठी टॉवेलवर पसरून ठेवणार आहे. फॅन खाली ठेवू शकता तुम्ही 10 मिनटं. अगदी किंचितसं असं वरून कोरडं झालं की झालं. ते काय वाळवायची गरज नाही त्याला. थोडंसं कोरडं होऊ द्यायचं, मोकळं. बघू शकता तुम्ही 10 मिनटं मी ठेवलेलं होतं, हे जास्त नाही. आणि आता पूर्ण कोरडं झालेलं आहे. वरून आतून मऊ आहे पण वरून कोरडं झालेलं आहे. तर आता ही डाळ मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईला थोडासा तेलाचा थेंब पुसून घेते कारण डाळ ओली असल्यामुळे डसू शकते. आणि ही डाळ आता मी 5 ते 6 मिनटं चांगली मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे. एकदम मोठा गॅस नाही करायचा आणि डाळ करपायची नाही. मीडियम गॅसवर 5 मिनटं भाजून चांगली त्याला कलर किंचितसा तांबूस कलर आलेला पाहिजे, जास्त पण नाही, अगदी न कळत. बघू शकता मी पुढे तुम्ही आता. तर ही बघा आता मोकळी झालेली आहे. त्याचा ओलसरपणा पूर्ण नाहीसा झालेला आहे आणि ही डाळ आता भाजलेली आहे. हे आता मी काढून गार करून घेते. हे बघा, हे आता गार करून घेतलेली आहे मी. तर ही आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर करून घेते. किंचितसं रवाळ पावडर होते, एकदम बारीक होत नाही आणि एकदम बारीक करायची पण नाही. किंचितशी रवाळ होते, जास्त पण नाही रवाळ करायची. बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. तर पुन्हा आता मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेते आणि त्यामध्ये आता मी काजू बदामचे तुकडे केलेले आहेत ते थोडे भाजून घेते. थोडेसे भाजून घेतल्यामुळे त्याला क्रंचीपणा येतो आणि खायला खूप टेस्टी लागतात ते हलव्यामध्ये. तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट घालायचे असेल तर घालू शकता तुम्ही. मी फक्त काजू बदामच घातलेला आहे. तर त्याच ह्याच्यामध्ये आता मी हे पीठ भाजून घेते तयार केलेलं. ह्याला आता भाजते वेळी जास्त तूप घालायची काहीच गरज नाही कारण आपण प्रीमिक्स बनवणार आहोत. हे पण 5-6 मिनटं भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर. एकदा का हे प्रीमिक्स बनवलं तर तुम्ही कधी पण अगदी आयत्या वेळी कधी पण तुम्हाला पाहिजे असल्यास हलवा बनवून खाऊ शकता तुम्ही. थोडासा ह्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे. तर आता हे मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये कारण त्यातच ठेवलं तर त्याला डाग पडू शकतो. आपण डाग पडू द्यायचा नाही पिठाला. हे बघा, हे मी ताटामध्ये काढलेलं होतं. पुन्हा त्या कढईमध्ये घालून घेतलं मी आता. तर त्यामध्ये मी वेलची पावडर 1 टीस्पून घालून घेते. तळलेले ड्रायफ्रूट घालून घेते त्यामध्ये आणि 1 कप साखर, मी पावडर साखर घातलेली आहे. हे पूर्ण गार झाल्याशिवाय घालायचं नाही साखर वगैरे. आणि हे सगळं मिक्स करून घेते.
ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून रवा आणि 2 टेबलस्पून बेसन घातलं आहे. स्किप झाला आहे व्हिडिओ, सॉरी. कारण बेसनमुळं आणि रव्यामुळं त्याला चांगलं टेक्स्चर येतं आणि चव पण चांगली येते. 2 टेबलस्पून बेसन आणि 2 टेबलस्पून रवा घालायचा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि ही अर्धा कप आता मिल्क पावडर घातली मी त्यामध्ये. कारण ह्या हलव्याला कोणी कोणी मावा घालतं, खवा घालतं. मग प्रीमिक्समध्ये मिल्क पावडर मिक्स केल्यामुळं त्याला ती टेस्ट चांगली येते माव्याची किंवा खव्याची. तर हे मी भरून ठेवते काचेच्या एका बाउलमध्ये. आणि मला जेवढं पाहिजे आहे तेवढं बाजूला ठेवून घेते. मी आता थोडाच आपला 1 कपाचा हलवा करून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, चहा प्यायच्या कपानं मी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. आणि त्याच कपानं मी 3 कप पाणी घेऊन उकळत ठेवणार आहे. कारण हे पुढे पाणी आपल्याला लागणार आहे. 3 कप पाणी लागतं. जास्त जर रवाळ टेक्स्चर असेल पिठाचं तर 3 कप पाणी लागतं किंवा 2.5 कप लागतं. पुन्हा आता मी कढईमध्ये त्याच कपानं अर्धा कप तूप घेतलेलं आहे. 1-2 चमचे तूप जास्त झालं तरीसुद्धा चालतं या हलव्याला, काहीच फरक पडत नाही. पण मापाप्रमाणे 1 कपाला अर्धा कप योग्य आहे. आता हे पीठ पुन्हा 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचं. सगळं तूप घालून घेतलेलं आहे मी त्यामध्ये. सगळं तूप त्यामध्ये मुरलं पाहिजे तोपर्यंत भाजत राहायचं. अजिबात गॅस मोठा करायचा नाही. एवढी स्टेप आहे याला. 5 मिनटं भाजायची प्रीमिक्सला. एकदा प्रीमिक्स करून ठेवलं तर तुम्ही कधी पण त्यावेळी करून खाऊ शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं घातलेलं जिन्नस दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसं टेक्स्चर आले आता त्याला. आता ह्या स्टेजला हे झालेलं आहे. ह्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं उकळलेलं. एकदमात सगळं नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं. ना कोणता कलर ना केसर, तरीसुद्धा किती चांगला हलवा झालेला आहे. बिना कलरचा कलर किती छान येतो बघा त्याला पुढे. तुमच्याकडे असेल केसर तर तुम्ही घालू शकता. गरज नसेल आता पुढं पाण्याची तर अर्धा कप पाणी स्किप करू शकता. मला 2.5 कपच लागलेलं आहे पाणी. पिठाचं टेक्स्चर रवाळ बारीक असतं त्याच्यावर अवलंबून असतं पाणी किती लागेल. पण 3 कप पाणी लागतं. किंचितसं जाडसर असेल तर, थोडंसं बारीक असेल तर 2.5 कप लागतं. थोडंसं रवाळच ठेवायचं टेक्स्चर. आता 5 मिनटं वाफ काढून घेते मी. झालेलं आहे वाफ काढून. बघा त्याला किती टेक्स्चर चांगलं आलेलं आहे. आणि कलर बी बघू शकता तुम्ही. मी कोणताही यात कलर वापरलेला नाही, केसर पण वापरलेलं नाही, तरीसुद्धा किती छान कलर आलेला आहे बघा मूग डाळ हलव्याला. आणि खायला पण अगदी खूपच छान झालेला आहे. बघू शकता तुम्ही. थँक्यू.